शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये कलिंगडाचे 33 दिवसाचे नियोजन आपण कशाप्रकारे केले, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फवारणीमधील मॉलिक्यूल असतील, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे औषधं असतील फवारणीमध्ये, खतांचं नियोजन, वॉटर सोल्युबलचं नियोजन, त्यानंतर घरगुती कोणकोणत्या गोष्टी आपण या थंडीपासून बचावाकरिता या घरगुती आपण कोणकोणत्या गोष्टी वापरल्या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण 33 दिवसाचा आपला आजचा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता बियाण्याची लागवड आहे. याच्या पहिलेही मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये नाग अळीसाठी नियंत्रण हे आपण अशा प्रकारच्या ज्या बेसिक सुरुवातीच्या गोष्टी होत्या त्याविषयी माहिती घेतली होती. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपला प्लॉट अतिशय उत्तमरित्या सध्या तरी 33 दिवसाच्या प्लॉट तुम्ही पाहता तर अतिशय उत्तम वाढ आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळेल. तर या एवढ्या जास्त थंडीमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे नियोजन केले, तर त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ थोडासा लांब होईल कारण 33 दिवसाचं ची माहिती देणं म्हटलं म्हणजे एकदम कमी टाईममध्ये देणं शक्य नाही. त्याकरिता थोडा व्हिडिओ लांब होईल. पण शेवटपर्यंत पहा, कारण आपण काही यामध्ये घरगुती गोष्टीसुद्धा अवलंबल्या आहेत. त्यासुद्धा तुमच्या माहितीसाठी अतिशय उत्तम ठरणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण बऱ्याच आपल्याला कमेंटसुद्धा येतात, की व्हिडिओ खूप लांब बनवतो, माहिती थोडी कमी देतो. पण मित्रांनो कसं आहे, ज्या शेतकऱ्यांना ऑलरेडी माहिती आहे म्हणून म्हणजे एकाला जर कमेंट करणाऱ्याला जी गोष्ट माहिती आहे, म्हणून आपल्या सर्वच व्ह्यूअरला किंवा सर्व शेतकऱ्यांना ती गोष्ट माहिती आहे असं नसतं. आपण सर्व लोकांचा, सर्व व्ह्यूअर्सचा विचार करून व्हिडिओ बनवतो. ना की आपण त्या एका कमेंट करणाऱ्या व्यक्तीसाठी व्हिडिओ बनवतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण 23 नोव्हेंबर रोजी बियाण्याची लागवड केली होती. त्याच्यानंतर एक पाण्याचं नियोजन म्हटलं तर मी तुम्हाला एक पाण्याच्या नियोजनासाठी वेगळा व्हिडिओ बनवेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी पाण्याचं नियोजन की मी सांगत बसत नाही. त्यानंतर एक थंडीच्या हिशोबाने आपली 7 ते 8 दिवसानंतर जर्मिनेशन झालं. जर्मिनेशन अतिशय उत्तमरित्या झालं कारण 23 ते 28 नोव्हेंबर मध्ये या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे जर्मिनेशन अतिशय उत्तम झालं. त्यामध्ये थोडाफार कतरणचा प्रॉब्लेम आला. जर्मिनेशन अतिशय उत्तम झाल्यानंतरही कतरणचा थोडाफार प्रॉब्लेम आला. एक बऱ्यापैकी कतरण आपल्या प्लॉटमध्ये झाली. त्यावरही आपण 2-3 उपाययोजना केल्या होत्या. आपल्या चॅनलच्या पेजवर त्याचासुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर 12व्या दिवसापर्यंत त्या कतरणवरती आपण चांगल्या प्रकारे नियोजन मिळवलं. त्याच्यानंतर एक 13व्या दिवशी आपण यामध्ये नागअळीसाठी अबॅझिनचा स्प्रे घेतला. एक 15 मिली प्रतिपंपासाठी आपण ते 15 लिटरच्या पंपासाठी वापरलं. त्याचा अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला मिळाला नागअळीवरती. आणि त्याच्यानंतर एक 13व्या दिवशी नागअळीवरती नियंत्रण मिळवल्यानंतर 16व्या ते 17व्या दिवशी आपण सुरुवातीला ड्रिपमधून खत सोडणीमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली आपण कॅल्शियम नायट्रेटपासून. म्हणजेच की थंडीच्या वातावरणामध्ये कॅल्शियम नायट्रेट ही वाकडे पाणी होणे, थंडीपासून संरक्षणासाठी कॅल्शियम नायट्रेट हे अतिशय उत्तमरित्या काम करतं. ते एक आपण 17व्या दिवशी 2.5 किलो प्रति एकर याप्रमाणे कॅल्शियम नायट्रेट हे ड्रिपमधून सोडलं. त्याच्यानंतर 19व्या दिवशी आपण एक स्प्रे कलिंगडावरती घेतला. त्याचा आपण शॉर्टसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्यामध्ये कॉन्फिडॉर 10 ml, त्याच्यानंतर प्रोक्लेम 10 ग्रॅम, अळी नव्हती पण आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून त्याचा वापर केला. त्याच्यानंतर इसाबियान 50 ml प्रतिपंप, 15 लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण आहे. आणि ॲमिस्टार टॉप 20 ml प्रतिपंप. अशा प्रकारे 4 औषधांचं आपण कॉम्बिनेशन याच्यामध्ये घेतलं. त्यामध्ये आपल्या रसशोषक किडीपासून, अळीपासून आणि थंडीपासून बचावासाठी बुरशीजन्य रोगापासून ॲमिस्टार टॉप आणि वाढीसाठी आपण इसाबियान हे टॉनिक घेतलं. तर अशा प्रकारे त्याचासुद्धा आपल्याला चांगल्या रित्या रिझल्ट आलेला आहे. तर आपली जेमतेम हे फक्त दुसरीच फवारणी होती 19व्या दिवशी. त्याच्यानंतर 20व्या दिवशी आपण याला 19 ही ग्रेड सुरू केली जेमतेम 20व्या दिवशी. 20व्या दिवशी आपण प्रति एकर 3 किलो 19-19-19 हे याला ड्रिपमधून दिलं. अशा प्रकारे एक 20 तारीखला 19-19 दिल्यानंतर 3 किलो
अशा प्रकारे एक दिवस आळ पाण्यामधून आपण सुरुवातीची ग्रेड आपली 19-19 कंटिन्यू केली. एक दिवस आळ तिला देत राहिलो. म्हणजेच एकरी आपण 9 किलो 19-19 आतापर्यंत ड्रिपच्या साहाय्याने आपल्या प्लॉटला दिलं. एकरी 9 किलो. त्याच्यामध्ये 19-19 या ग्रेडच्या मध्येच आपण एक दिवस 19-19 थांबून त्यामध्ये जवळपास 10व्या दिवशी आपण रोको आणि महाफिटचं सोलुसुमिक्स ड्रिपद्वारे याला सोडलं, जेणेकरून मर रोगासाठी चांगल्यारीत्या काम होईल. मर रोग नव्हता, पण एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण ते सोडलं. सोलुसुमिक्स महाफिट कंपनीचं आणि रोको हे कॉम्बिनेशन आपण ड्रिपद्वारे दिलं. रोको प्रति एकर 250 ग्रॅम दिलं आणि सोलुसुमिक्स जे आहे महाफिटचं ते प्रति एकर 500 ग्रॅम आपण ड्रिपच्या साहाय्याने सोडलं. त्याच्यानंतर 19-19 कंटिन्यू केला आणि 27व्या ते 28व्या दिवशी आपण 1261 ग्रेड ही आपल्या प्लॉटला सुरू केली. त्यामधला 4 किलो 1261 आपण 27व्या ते 28व्या दिवशी घेतलं. 4 किलो 1261 30व्या दिवशी आपण एक अमिनो ॲसिड म्हणजे जेणेकरून आता आपल्या कलिंगडाला फ्लॉवरिंग स्टेज सुरू होणार आहे. त्यासाठी एक अमिनो ॲसिड आपण ड्रिपच्या साहाय्याने प्रति एकर 1 लिटर याप्रमाणे सोडलं 30व्या दिवशी. नंतर 31व्या दिवशी आपण परत एक फवारणी घेतली. त्याच्यामध्ये पांढरी माशी थोडीफार आढळली होती आपल्याला. त्यानुसार UPL कंपनीचं अपाचे ते आपण घेतलं प्रतिपंप 16 ग्रॅमच्या हिशोबाने आणि BSF कंपनीचं मेरिऑन हे बुरशीनाशक घेतलं प्रतिपंप 8 ml हिशोबाने आणि त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट हे जे लिक्विड फॉर्ममध्ये 11% येतं त्याचा डोस आपण घेतला 40 ml. कारण वाढत्या थंडीमुळे कॅल्शियम नायट्रेट अतिशय महत्त्वाची भूमिका कलिंगडामध्ये पार पाडतं. त्यासाठी कॅल्शियम नायट्रेट आपण घेतलं. अशा 3 औषधांचं कॉम्बिनेशन आपण 31व्या दिवशी घेतलं आणि आज 33वा दिवस. आज आपण आपल्या प्लॉटला 1261 आत्ताच तुम्ही पाहता तर आत्ताच आपलं 1261 4 किलो प्रति एकर सोडणं झालेलं आहे. त्याच्यानंतर आज सकाळीच आपण प्लॉटवरती स्प्रे घेतला. तो म्हणजे मी तुम्हाला सांगित होतो की जे आपण घरगुती थंडीपासून बचावासाठी किंवा खर्च कमी करण्यासाठी ज्या घरगुती गोष्टींचा आपण वापर करतो. तर आज सकाळीच आपण स्प्रे घेतला. तो म्हणजे आपण बनवलेलं ताकंडी संजीवक. तुम्ही याला संजीवक म्हणू शकता, खत म्हणू शकता, कीटकनाशक म्हणू शकता किंवा बुरशीनाशक म्हणू शकता. या सगळ्याच ग्रेडमध्ये हे बसतं. हे बनवतात कसं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. याचा आपण स्प्रे आज घेतलेला आहे. त्याचा शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला रिझल्टसुद्धा 4 ते 5 दिवसानंतर मी दाखवणार आहे. आज आपण याला बनवायला जवळपास आपल्याला 8 ते 10 दिवस झाले. त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती बनवायचं कसं हे लाईव्ह तुमच्यासमोर दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत याचंसुद्धा विश्लेषण आपण त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर तो व्हिडिओ चॅनलच्या पेजवर जाऊन नक्की पहा. या प्रकारचा थंबनेल आहे व्हिडिओ आणि सगळ्यात महत्त्वाची थंडीपासून संरक्षण करण्यामध्ये जी आपल्याला थोडीफार मेहनत लागली, पण जी गोष्ट आपण पाडली ती म्हणजे आता आपण फुलांच्या स्टेजपासून ती गोष्ट करणं बंद करणार आहोत. पण एवढ्या थंडीमध्ये सुद्धा अतिशय उत्तम प्लॉट राहण्याचं कारण म्हणजे रोज संध्याकाळी 6 नंतर आपल्या शेतामध्ये धूर हा कंटिन्यू ठेवलेला आहे. धुरामुळे थंडीपासून अतिशय उत्तमरित्या संरक्षण झालं आहे. तर मित्रांनो तुमचीसुद्धा कलिंगड असेल तर फ्लॉवरिंग लागायच्या आधी म्हणजे जेणेकरून फ्लॉवरिंग लागल्यानंतर मधमाशांचा प्रॉब्लेम यायला नको. तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर तुम्हाला थंडी जर वाटली एक बियाण्याची लागवड असेल तर 25 ते 30 दिवस किंवा रोपाची लागवड असेल तर 20 दिवसापर्यंत तुम्ही धूर करू शकता. धुरामुळे अतिशय चांगलं थंडीपासून संरक्षण होतं. तो आपण धूर कंटिन्यू केलेला आहे. आता आपण त्याला बंद करणार आहोत 1 ते 2 दिवसानंतर. कारण आपल्या कलिंगडाला फुल निघण्याची अवस्था सुरू झाली की आपण धूर करणं हे बंद करणार आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या कलिंगडाचं एक 33 दिवसाचं नियोजन तुम्हाला सांगितलेलं आहे. उद्या आपण त्याला आज 1261 सोडल्यानंतर उद्या आपण त्याला 1 किलो मायक्रोन्यूट्रन सोडणार आहोत. कारण आता आपल्या कलिंगडाला लवकरच फ्लॉवरिंग स्टेज सुरू होणार आहे. त्यासाठी चांगल्या कंपनीचं मायक्रोन्यूट्रन आपण 1 किलो सोडणार आहोत. तर अशा प्रकारे आपण एवढ्या कमी खर्चामध्ये म्हणजे जेमतेम आपण फक्त 3 फवारण्या घेतल्या आणि एक 9 किलो 19-19 आणि आतापर्यंत एक 8 ते 10 किलो 8 किलो 1261
आणि एक मायक्रोन्यूट्रॉन, अमिनो ॲसिड आणि अशा प्रकारचे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचं कमी खर्चामध्ये आणि याचे रिझल्ट जर तुम्हाला पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण 5 दिवसानंतर आपण याचा शॉर्ट नक्की टाकणार आहोत याचे रिझल्ट दाखवण्यासाठी. आणि अशाच प्रकारचं नियोजन कलिंगडामध्ये अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.